मित्रांनो नमस्कार. सर्व भारतीयांनी बौद्ध धर्म स्वीकारावा असे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 मे 1955 रोजी मुंबई येथे दिलेले भाषण आज आपण त्यांच्या शब्दात पाहणार आहोत. अध्यक्ष महाराज, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी माझे येणे झाले आहे ते एका दृष्टीने आगंतुक आहे. या सभेला मी हजर राहीन अशी अपेक्षा नव्हती. आज उद्या परवा दिल्लीला जाणार अशी अपेक्षा होती. पण कर्मधर्म संधीचा फायदा घेऊन मी या सभेला हजर राहावं म्हणून मला आग्रह करण्यात आला. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी येथे उपस्थित झालो आहे. माजी गव्हर्नर अध्यक्ष असताना मला सभेला येण्याचे कारण नव्हते. माझ्या येण्याने सभेला महत्त्व येईल असेही वाटत नव्हते. परंतु लोकांचे म्हणणे धुडकावून लावणे योग्य नाही. या ठिकाणी एवढा मोठा जनसमुदाय पाहून मला मोठा आनंद वाटतो. तुम्हा सर्व लोकांना चाळीचा अभिमान. तो माझगावच्या अड्ड्यात राहणारा, मी भायखळ्यात पिवळ्या चाळीत राहणारा. जो कार्यक्रम व्हावयाचा असेल तो माझ्या अड्ड्यात व्हावा ही इच्छा. आपापल्या गल्लीत कसला तरी समारंभ साजरा करतात. ही रूढी टाकून एकमताने हा समारंभ साजरा केलात याबद्दल अभिनंदन. तुम्ही नवीन धडा घातलेला आहे तो दरवर्षी अशा रीतीने चालवित राहाल अशी उमेद आहे. मला असा समाचार घ्यावयाचा आहे. 1 महिना मुंबईत आहे. मुंबईच्या वर्तमानपत्रातून टीका येते. अस्पृश्य लोक या कार्याला पाठवीत असतो. बौद्ध धर्म स्वीकारण्याबद्दल अनेक लोकांची मते वाचायला मिळतात. किमान पक्षी सर्व वर्तमानपत्रातून टीका येते. अस्पृश्य लोक कार्याला उद्युक्त झालेले आहेत. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना आंबेडकर भकविण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही धर्म स्वीकारल्यास तुमचे नुकसान होईल. डॉक्टर आंबेडकर वेडा आहे, त्याच्या मागे लागू नका, तुम्ही खड्ड्यात पडाल, अशी ते टीका करतात. सार्वजनिक कार्यात टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. याचा मला खेद वाटतो, अशातला भाग नाही. माझा जन्म दुसऱ्याची टीका सहन न करण्यात गेला. ज्याप्रमाणे लहान पोराला त्याची आई दृष्ट लागू नये म्हणून काजळ लावते, अगदी त्याचप्रमाणे हे लोक मला नेहमी काजळ लावतात. या कृत्यात मला विशेष काही वाटत नाही. आपल्यातील पुष्कळसे लोक अज्ञानी व काही ज्ञानी आहेत. त्यांच्यावर वर्तमानपत्रातल्या लिखाणाचा परिणाम होत असेल, त्या लिखाणाचा परामर्श घेणे अगत्याचे आहे. तथापि मला एक गोष्ट सांगावयाची आहे की टीका करण्याचा हक्क कोणाला? कोणी कोणावर टीका करायची? ज्याला सहानुभूती आहे त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो. संरक्षण करणाऱ्यालाच टीका करण्याचा अधिकार आहे. जीव घेणाऱ्याला, मारण्याला टीका करण्याचा अधिकार नाही. भगवान बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त शिकारी होता. त्याला शिकार करण्याचा नाद. तीरकमटा घेऊन पक्षी मारायचा. भगवान बुद्ध अहिंसेचा भक्त. देवदत्ताचे कृत्य भगवंतांना नापसंत होते. ते म्हणत, निरपराधी श्वापदाचा जीव घेऊ नका. त्यांना इतर लोक, तू नामर्द आहेस, तू क्षत्रिय नाहीस. एकदा देवदत्ताने शिकारीला जाण्याचे ठरविले. तेव्हा बुद्धाने सांगितले, मी तुमच्याबरोबर शिकारीला येईन, पण बाजूला बसेन, तुम्ही शिकार करा. शेवटी ते शिकारीला गेले. एका झाडाखाली भगवान बुद्ध बसले. त्यानंतर देवदत्त तिथून निघून गेला. काही अवकाशानंतर एक पक्षी आकाशातून खाली पडला. तिथे भगवान बुद्ध बसलेला होता. तो पक्षी भगवंताने पाहिला. तो पक्षी तीर लागून पडला होता. त्यांनी त्याच्या छातीतील तीर काढला. त्याला पाणी पाजले. त्याला छातीजवळ घेऊन ऊब दिली. त्याला सावध केले. देवदत्त पक्षाचा शोध घेत आला आणि तो बुद्धाला म्हणाला, मी एका पक्षाला उडत असताना बाण मारला. तो कोठे पडला तुला माहीत आहे काय? तो तुझ्या भोवती पडला असेल. भगवंताने सांगितले, पक्षी माझ्याजवळ आहे. त्याच्या पोटात बाण होता, तो काढून टाकला. त्याची जखम धुतली. त्याला ऊब देऊन सावध केले. देवदत्त म्हणाला, हा पक्षी माझा आहे. त्याबद्दल बराच वाद झाला. देवदत्ताने सांगितले, शिकारीचा नियम असा आहे की ज्याने जनावराला मारले तो त्याचा धनी. मी त्याला मारले आहे, मी त्याचा धनी. बुद्धाने सांगितला, जो मरणाने जीवांचे रक्षण करील तोच धनी, मारणारा नव्हे. उभयतांचे पुष्कळ वेळ भांडण झाले. ते म्हणाले, आपण हे पंचायतीपुढे मांडू. आणि प्रत्येकाने आपापला प्रश्न पंचायतीसमोर मांडला.
पंचायतीने बुद्धातर्फे निकाल दिला, जो रक्षण करतो तो धनी. हीच नीती खरी आहे. म्हणून मला वर्तमानपत्रकर्त्यांना असे विचारायचे आहे की तुम्ही आमचे रक्षण करते की विनाश करते? तुम्ही आहात तरी कोण? हजारो वर्ष आम्ही तुमच्या समाजात वावरलो. कोणीतरी पुढे येऊन सांगावे की अस्पृश्यांसाठी या गोष्टी केल्या. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी करंगळीसुद्धा वरती केली नाही त्यांना टीका करण्याचा मुळीच अधिकार नाही. या लोकांना माझे असे सांगणे आहे की तुम्ही तोंड गप्प करून बसा. आम्हाला खड्ड्यात पाडायचे असेल तर पडू. तुम्ही इतके दिवस आम्हाला खड्ड्यात टाकलात, आता ते स्वातंत्र्य आम्हाला द्या. खड्ड्यात पडण्याचा अधिकार, चुका करण्याचा अधिकार आम्हाला द्या. तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. तुम्ही अस्पृश्यांच्या पोरांना विलायतेला पाठवलेले आहे काय? त्यांना ह्या ज्या स्कॉलरशिप्स मिळत आहेत त्या मी मिळवलेल्या आहेत. ह्या पडीक जमिनी तुम्ही स्वखुशीने दिल्या आहेत काय? आम्हाला आमच्या पायावर उभे राहू द्या. हिंदूंनी आमच्यासाठी काय केले? त्यांनी एकच सुधारणा केली, ती म्हणजे रेल्वेमध्ये जाताना ते आमच्या डब्यामध्ये बसतात, तेही माहीत नसतं म्हणून. पेशवाईच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबाबत कायदे होते. माझी आई सांगत असे, महार लोकांना कपडा विकत घ्यावयाचा असेल तर तो लांबून पाहायचा, त्याचे दाम काय ते विचारायचे. दुकानदार दुकानातून कपडा हलवीत असे. त्या माणसाने कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचे, त्या कपड्यावर शिंपडायचे. नवीन कपडा चिखलात घासावयाचा, कारण त्यांनी नवीन कपडा घालू नये. फाटलेला कपडा त्यांनी वापरायचा. मातीमध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये 2 बोटे घालून त्याचे 2 भाग करावयाचे आणि नंतर महाराने पैसे ठेवावयाचे व कपडा घेऊन जावयाचे. आम्ही लोक लंगोट्या लावतो ती पेशव्याचीच आज्ञा होती. ब्राह्मणांनी दोन्ही बाजूनी निऱ्या घालायच्या, ब्राह्मणेतरांनी फक्त मागच्या बाजूने निरा घालायच्या आणि भंडारी लोकांनी ढुंगणाला रुमाल लावून त्याचा मोठा भाग ढुंगणाभोवती गुंडाळवायचा, असा हा नियम होता. इंग्रज सरकारने आल्याने मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. सोनारावर पेशव्यांचा फार मोठा डोळा होता. सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण, पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण. सोनार ब्राह्मणासारखे धोत्रे नेसत. त्यांनी अशी धोत्रे नेसू नये, भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रामध्ये खळबळ उडाली. ब्रिटिशांनी धर्म बुडविला असे आरडा लागले. साहेब बावरले. पेशव्यांची तक्रार ऐकून घेतली. पेशवे म्हणाले, आमच्या पूर्वीच्या प्रजाजनांवर निर्बंध होता, ते तुमच्या राज्यात आल्याने कसोटी घालतात. ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळेला बालक होती. वाळकेश्वराला महाजन लोक होते. मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली. त्यांनी महाजन लोकांना बोलावून चौकशी केली. सोनार कासोटी घालीत होते. सोनाराने कासोटा घालवायचा नाही. पंचांनी 5 रुपये दंड सांगितला. आता लोक कोट पटलून घालतात. यांच्याच गाडीत बसण्याखेरीज दुसरा काही फरक झाला नाही. मग हे लोक टीका का करतात? हे आमचे हितचिंतक. ते म्हणतात की तुम्ही बौद्ध धर्मीय झाला तर स्कॉलरशिप जातील, पण गिरणीत जाणाऱ्यांना स्कॉलरशिपचं काय महत्त्व कळणार? ह्याचे महत्त्व जे शाळेत जातात त्यांना ह्या पत्रकारांना असे वाटते म्हणे स्कॉलरशिप मिळत नाही. पण त्यासाठी मी जिवंत आहे ना. मी मरेन तेव्हा काय व्हायचे असेल ते होईल. मी जिवंत आहे तोपर्यंत भिण्याचे कारण नाही. शीख अस्पृश्यांना स्कॉलरशिप्स मिळते. धर्मावर स्कॉलरशिप्स अवलंबून नाहीत, त्या दैन्यावस्थेवर अवलंबून आहेत. तुम्ही दिली ती किती दिवस दिली यावर चंद्र दिवा करो असे तर नाही ना. चंद्र सूर्य आहे तोवर स्कॉलरशिप्स मिळत राहील. 1 वर्षाचं, 2 वर्षांचं किंवा 4 वर्षांचं कुंकू लावायचं तर नवरा जगेल किंवा नाही याचा भरवसा पाहिजे. आता सरकारी नोकरी किती वर्ष राहील? मी विधान केल्यानंतर 5 महिन्यांनी मुन्शी साहेबांच्या पोटात गोळा उभा राहिला. त्यांनी मुसलमानांच्या सवलती काढून घेतल्या. ख्रिश्चन होते, त्यांना ही सवलती दिलेल्या होत्या. पण त्यांचा एक मनुष्य होता, त्यांना गव्हर्नर व्हावयाचे होते. त्यांनी मला काही नको म्हणून सांगितलं. मग माझ्याकडे कागद आला, मी तो फाडून टाकला. दुसरे सोन्याची सरी घालतात म्हणून आम्ही काय फास लावायचा? मी लिहून दिले नाही म्हणून आजपर्यंत आम्ही ते ठेवले, पण आज त्याचा काही उपयोग नाही. आमच्यातला एक मनुष्य इंजिनियर होण्याच्या लायकीचा आहे, पण त्याला अजूनही इंजिनियर करण्यात आलेले नाही. आमचा मुख्यमंत्री देखील त्यात सामील. राजा जर प्रजाजनास मारू लागला तर मग त्यांनी जावं कोणाकडे? भुके लड्डू जिसने खाया वो फसा, न खाया वो भी फसा. मला शिकलेल्या लोकांना सांगवायचे आहे, महार लोक काय करीत होते. रात्री उठून तराळाला हिंडायचे. सकाळचा काहीतरी भाकर तुकडा राहिलेला असेल तो खावयाचा.
फलटण गावामध्ये महार होते. त्यांनी 24 बिघे जमीन होती. तिथे एक देऊळ होते, त्यात अन्नछत्र होते. असे आपले एक मिनिस्टर होते. एक गाडी लाडू, जिलेबी, चपाती वगैरे या छत्रेतून देण्यात येत असे. महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन जावयाचे. एवढे मिळाल्यानंतर महाराजांना जमीन मिळायची काय गरज? काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर हे महार म्हणाले, आमची एवढी जमीन होती ती मराठ्यांनी घेतली. देवळातील उष्टे मिळायचे अशी त्यांची अवस्था होती. जळगावला श्राद्ध झाला तर महार भिकारड्यासारखे कोपऱ्यावर बसायचे. हा ख्रिस्ताव झाला, तोंडचा घसा काढला, याचं कसं बरं होईल असे लोक मला म्हणत. माझा एक ब्राह्मण विरोधी होता. तो दर दिवशी त्रैराशिक मांडायचा. ढोराचे मांस, शिंगे, कातडी, हाडे 2-4 हजाराची किंमत दाखवीत असे. डॉक्टर आंबेडकरांनी केलेले महारांचे नुकसान असा मजकूर केसरीतून येत असे, पण मी त्याला कधी उत्तर दिले नाही. संगमेश्वराला एकदा सभा होती. महाराजांच्या सभेला मला ब्राह्मणाकडून विचारणी झाली. मी जेवायला बसलो होतो. जेवल्यावर येतो म्हणून सांगितले आणि त्याला जर वेळ असेल तर त्यांनी यात यावे असे मी त्यांना सांगितले. तो गृहस्थ म्हणाला, काम थोडंसं आहे पण महत्त्वाचं आहे. तो म्हणाला, तुम्ही या सर्व लोकांना सांगता मांस खाऊ नका, ढोरं वडू नका, हे तुम्ही महारांचे नुकसान करता, हे बरे का? मी बरं म्हणून सांगितले. मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर खाजगीत देऊ का सभेत देऊ म्हणून विचारले. सभेत उत्तर द्या असे तो म्हणाला. मी लोकांना सांगितले, यांना प्रश्न विचारावयाचे आहेत, तुम्ही त्यांचा प्रश्न विचारच घ्या. त्यांनी त्रैराशिक मांडले. तुमची चळवळ नुकसानकारक आहे. त्यांनी मांडलेले त्रैराशिक खरे होते. त्यांचे 1,000 रुपयाचे नुकसान होते असा त्यांचा प्रश्न होता. मी सांगितले, मी हे तुम्हाला 1,000 रुपये द्यावयास तयार आहे आणि तुम्ही जर ही ढोर ओढाल तर 1,000 रुपयाचे बक्षीस देण्यास मीही तयार आहे, पण त्यांच्याबरोबर तुम्ही वागावायला हवं. स्वाभिमान अत्यंत आवश्यक आहे. एखादी बाई कामाठीपुऱ्यात गेल्यावर पलंग सोन्या चांदीचे दागिने आणते आणि सकाळी हॉटेलवाल्याला हाक मारून सांगते, अर्धा प्लेट खिमा, एक राईस प्लेट रोटी आण, 4 वाजता चहा, संध्याकाळी पावडर लावून बसायचं. तिचं जीवन सुखमय असते. पण वेश्याला काही किंमत नसते, अब्रू नाही, हे लक्षात ठेवा. आम्हाला स्वाभिमानाचं जीवन हवं. त्यात दारिद्र्य प्राप्त झालं तरी हरकत नाही. मी 48 नंबरच्या चाळीत 50 नंबरच्या खोलीत राहत असे. झोपायला जागा नाही. उशी आणि धोतर घेऊन गच्चीवर झोपायला जायचा. खायला प्यायला मिळते हा प्रश्न महत्त्वाचा नाही. स्वाभिमानाच्या जीवनाला महत्त्व आहे. किड्या मुंग्याचे जीवन आम्ही जगणार नाही. मी बौद्ध धर्मात गेल्याने काही लोक म्हणतील पॉलिटिक्समधला किडा गेला, पण हा पॉलिटिक्समधला किडा जाणार नाही, राहणार आहे. या लोकांना घेऊन जाणार आहे. माझी बौद्ध धर्माची कल्पना वेगळी आहे. या धर्मातील लोक वकील, बॅरिस्टर, प्रधानमंत्री होतील अशी तरतूद हवी आहे. हा धर्म आम्हाला पुनीत करणार, पदभ्रष्ट करणाऱ्यांच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवू नका. हे लोक हिंदू धर्मात व बौद्ध धर्मात फरक नाही असे म्हणतात. मग त्यातली चांगली वैरण आहे ती का खात नाहीत? आम्हाला का खाऊ देत नाहीत? बौद्ध धर्म वाईट आहे असे कोणी सांगू नये. हा वाईट धर्म आहे असे म्हणण्याची कोणाची प्रज्ञा नाही. साऱ्या हिंदुस्थान देशाने बौद्ध धर्म स्वीकारावा. बौद्ध धर्म व हिंदू धर्म एकच अशी गोष्ट खोटी आहे, ज्यात जमीन आसमान अंतर आहे. यासाठी मी 5-7 मुद्दे सांगणार आहे. हिंदू धर्मात खंडोगंती देव आहेत. 33 कोटी देव आहेत. त्यांचे देवाशिवाय चालत नाही. सृष्टी कशी उत्पन्न झाली? कोणी सांगतं कोणीतरी अंड टाकलं, त्यात कोणी टाकलं हे माहीत नाही. भगवंताने सांगितले सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सांगता यायचे नाही. हा प्रश्न महत्त्वाचा नाही. ती कशापासून तरी केली किंवा काही अस्तित्वात नसताना केली, हे 2च पर्याय असू शकतात. तिसरा पर्याय नाही. जगामध्ये काही नसताना सृष्टी निर्माण केली ही गोष्ट दुरापास्त आहे. ईश्वर हा सृष्टीचा निर्माण करता नव्हता. हिंदू धर्मात ईश्वर आहे, बौद्ध धर्मात ईश्वर नाही. हा मुख्य भेद आहे. बौद्ध धर्मात आत्मा नाही, हिंदू धर्मात आत्मा आहे. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले, आत्मा कसा आहे? आत्मा वस्तू आहे की लोखंडाने ज्याला कापले तरी धाव पडत नाही, असे उत्तर मिळाले. लोखंड हे लोखंडाने कापता येते. आत्मा ही वस्तू अशी आहे की लोखंडाने घाव करता येत नाही. असे वस्तू अशी शकेल काय? त्याचप्रमाणे आत्मा जोडू शकत नाही असे श्रीकृष्णाने उत्तर दिले. असे त्यांचे सांगणे आहे की आत्म्याला क्लेश नाही. ताप येतो, खोकला येतो, पडसं होतं, हे सर्व थोतांड आहे. याच्यात सत्य नाही. भगवंताने एकदा विचारले, आत्मा किती मोठा आहे? असे याज्ञवल्क्य याला हजारो प्रश्न विचारले. ब्राह्मणी ग्रंथ रचून ब्रह्म आहे हे लोकांच्या घशात कोंबले आहे.
तिसरी गोष्ट, हिंदू चातुर्वर्ण्य मानतात, पण बुद्ध धर्मात चातुर्वर्ण्य व जातीभेद नाही. एकदा लोहित ब्राह्मणाने भगवंताला प्रश्न केला की शूद्रांना विद्या का शिकवतोस? जो पात्र असेल त्याला विद्या, अपात्र असेल त्याला विद्या नाही. ब्राह्मणी धर्म असा नाही. एकदा बुद्धाने आईला प्रश्न विचारला, संकट समयी मरण हे कर्तव्य कसे? बौद्ध धर्मात असे नाही. वैश्यांनी दगाबाजी करायची हे काय म्हणून? बौद्ध धर्मात जातीभेद, अस्पृश्यता, चातुर्वर्ण्य नाही. जातीभेद नष्ट करण्यासंबंधी ठराव करण्यात येतात, पण ते पुराणातील वांगी पुराणात याप्रमाणे होत. प्रत्यक्ष करायला सांगितले तर करीत नाहीत. जातीभेदाने अपरिमित नुकसान झाले आहे. जातीभेद नष्ट करा. अवघेची धरू सुपंत, पण त्यांना सुपंत नको आहे. शिवाजीचे अष्टप्रधान ब्राह्मण होते. त्यांची कुळकथा निराळी आहे. ते मराठ्यांच्या पंक्तीला जेवायला घेत नसत. शिवाजीने बाळाजी आवजीला हे सांगितले. तो म्हणाला, तुम्ही राज्याभिषेक करून घेतल्याखेरीज तुमचा दर्जा वाढणार नाही. शेवटी शिवाजीने सांगितले, काय करायचे असेल ते तुम्हीच करा. मोरोपंत पिंगळे हा मुख्य प्रधान होता. तो म्हणाला, लेका शूद्रा, तू आमचा राजा होणार. त्याने शिवाजीची बेइज्जती केली. शेवटी बाळाजी आवजी हा राजपुतान्याकडे गेला. तिथे त्याने शिवाजीची वंशावळ तयार केली आणि काशीहून ब्राह्मण आणून राज्याभिषेक करविला. जातीभेदाची शेणातील किडे हे शेणातच राहतील. त्यांची शेणातून निघण्याची इच्छा दिसत नाही. त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल तेव्हा तो आपल्यामध्ये येतील. त्यांना असे वाटते, दोनच माणसे हिंदू समाजातून जातील, डॉक्टर आंबेडकर व त्यांची बायको. परंतु बौद्ध धर्मासंबंधाने मतपरिवर्तन फार झाले आहे. पुढच्या वर्षी सारनाथ येथे बुद्ध शिष्यमय जमा होतील. त्यांच्या खर्चासाठी उत्तर प्रदेश सरकार 35 लाख रुपये खर्च करणार आहे. भारत सरकार 2 कोटी रुपये खर्च करणार. उत्तर प्रदेश मागासलेला देश, त्याला पूर्ण गोंडवन आर्यावत म्हणत. उत्तर प्रदेश सरकारचे 35 लाख रुपये म्हणजे उगवणाऱ्या झाडाची हिरवी पाने. कोणी काही जरी केले तरी बुद्ध धर्म या देशात येणार. त्याला कोणी आड येऊ शकत नाही. या पुराणामध्ये सर्व वाहून जातील. जे उलट दिशेने जातील तेही वाहून जातील. या देशातील सारी जनता अज्ञानी होती. ब्राह्मणांनी पुस्तकात काय लिहिलंय याची त्यांना कल्पना नव्हती. 2-4 आण्याला ही पुस्तकं मिळतात. मी इथं येण्यापूर्वी मागवत वाचित होतो. यावरून ज्ञानवान माणसे असे कसे लिहू शकतील अशी शंका येते. तुम्ही अज्ञानी आहात. तुमच्यातील शिकलेली मुलंही अज्ञानी आहेत. मी 4 दिवसांपूर्वी उपनिष वाचित होतो. त्यातील छांदोग्योपनिषद गुरु शिष्याचा संवाद दिला आहे. शिष्याने शंका विचारली आहे, पण शंका काढण्याला देखील ज्ञान लागते. तुला ज्ञान आहे काय? तुला ज्ञान नाही तर मग तुला शंका काढायचा अधिकार काय? असे गुरुने उत्तर दिले. आमच्या विद्वानांना याचं काय ज्ञान? भगवान बुद्धाने आनंदाला हेच सांगितले, मी सांगतो म्हणून हा धर्म घेऊ नको. व्यवहारात हा धर्म चालू शकेल असं तुम्हाला वाटतं तरच घ्या. तुमच्या बुद्धीला पटलं हा धर्म माना. एक जीवाने एक चित्ताने आपणाला गेलं पाहिजे. याच मार्गाने आपला उद्धार होईल. बौद्ध धर्मामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. या धर्माचे संशोधन करण्याचा माझा मार्ग नाही. आपले मुख्य कार्य प्रचार करण्याचे. आम्हाला लोकांना बुद्धिस्ट करून घ्यावयाचे आहे, हेच कर्तव्य होय. 2-4 दिवसांपूर्वी आम्ही एक संस्था स्थापन रजिस्टर केली आहे. या संस्थेचे सभासद व्हावे अशी विनंती आहे. वरच्या वर्गाचे लोक पैसे देतील अशी अपेक्षा नाही. कार्याला सुरुवात तर झालीच पाहिजे. सर्वांनी समितीचा मेंबर व्हायला पाहिजे. यासाठी 1 रुपया भरावयाचा लागेल. आपल्याला मंदिरे बांधावी लागतील. तिथे स्त्रिया पुरुष जाऊन भक्तिभावाने पूजा करतील. पावती घेतल्याशिवाय कोणी पैसा देऊ नयेत. श्री B.S. गायकवाड, श्री काळी सवादकर, श्री बाळू कबीर हे तुमच्याकडून फॉर्म भरून घेऊन पावती देतील. धन्यवाद.